फिजिक्स विषयाच्या नोट्स आरोपी मनीषा हवालदारनं जाळून टाकल्या। सीबीआयच्या तपासात ही माहिती समोर आली आहे। पुरावे हाती लागू नये म्हणून आरोपीनं नोट्स जाळल्या आहेत। मनीषा मांढरे सोबतचं चॅटही हवालदारनं डिलीट केल्याची माहिती मिळते आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। शिवाजी, या सगळ्या प्रकरणात प्रत्येक समोर येणारं नाव आणि त्याच्याकडे असणारे पुरावे, त्याच्याचा या सगळ्या नेटवर्कशी असलेला संबंध हाच एक मोठा गूढ विषय बनत चाललाय। अगदी मनीषा हवालदारचं सुरुवातीला असलेलं कनेक्शन, त्यानंतर पैशाची केलेली कनेक्शन आणि आता पुरावे जाळण्याचा प्रकार, काय अपडेट? खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये मनीषा हवालदार, मनीषा मांढरे या सगळ्यांची नावं जी आहेत ती अत्यंत महत्वाची जात आहेत आणि या सगळ्यांमध्ये फिजिक्स विषयाच्या ज्या प्रश्नसंच असलेल्या नोट्स मनीषा हवालदार हिने जाळून टाकल्या होत्या। सुरुवातीला अशी माहिती मिळाली होती की मनीषा हवालदार हिच्या प्रश्न हे मुखवत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पक्ष प्रश्न जे होते ते सेट केलेले होते, त्यामुळे त्यांच्या एनटीए पॅनलवरती होत्या, अशी वेगवेगळी माहिती समोर येत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली। तिने नोट्स ज्या तयार केलेल्या होत्या त्या जाळून टाकल्या होत्या आणि विशेष म्हणजे व्हॉट्सअपवरती मनीषा मांढरे यांच्याशी जो संवाद झाला होता त्याची व्हॉट्सअप चॅट देखील डिलीट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे आणि मनीषा हवालदाराने पतीच्या फोनवरून सुद्धा काही प्रश्नसंच मनीषा मांढरेला पाठवल्याची माहिती समोर येत आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे आणि पोलिसांना या सगळ्यामध्ये आता त्यांनी जर स्वतःहून सांगितलं का मी प्रश्नसंच जाळले होते तर महत्वाचे असणार आहे, कारण कायद्याच्या कसोटीवरती याचे पुरावे देखील मिळणं गरजेचं आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जर पुरावे नष्ट झाले तर पुन्हा एकदा पुराव्याअभावी यांची सुटका होऊ शकते। त्यामुळे सीबीआय या सगळ्या प्रकरणामध्ये पुरावे गोळा करून या आरोपींना शिक्षित पात्र करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते। सर, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते। आणखीन एक मोठी बातमी, प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात मनीषा हवालदारनं रोख रक्कम स्वीकारल्याचं आता सीबीआय तपासात स्पष्ट झालंय। नीट संबंधित प्रश्नांची हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्याचं तपासात उघड झालेलं आहे। संबंधित प्रश्न व्हॉट्सअप आणि प्रिंटआउट काढून वापरले। मनीषा हवालदार यांना 25 तारखेला दिल्ली न्यायालयात पुन्हा हजर करण्याची शक्यता आहे।